हिंगोली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा आहे। तोडणीला आलेला कापूस पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे कापूस अक्षरशः पुसून गेलेला आहे। या सगळ्याचा फटका बळीराजाला बसतोय। याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात कशा प्रकारे या संपूर्ण या परिसरामध्ये कशा प्रकारे नुकसान झालंय। तर मला सांगा, सध्या या ठिकाणी कापूस संपूर्ण भिजलेला आहे, कसं नुकसान झालं काय सांगाल? नुकसान सांगायसारखं राहिलेच नाही। अशी नुकसान म्हणजे आम्हाला कळते तशी तर अशी नुकसान झालीच नाही। पण आता येचणीला आलेला कापूस, हातातला कापूस गेला, याच्यामध्ये बी सुद्धा राहिली नाही, इतकी कुजून गेली। आता काय करायचं आम्ही, तुम्ही सांगा। आता 2-3 लाखाचं उत्पन्न होतं तर 10,000चं सुद्धा उत्पन्न होऊ शकत नाही। शेतात गेलो, शेतात आज चिखल आहे, पाऊस होता, पाऊस एवढं मी सोयाबीन आता काढलं, ती 3.5 एकर जमीन आहे मला, 4 कट्टे सोयाबीन झाले, पूर्ण काळं होऊन गेले। परिस्थिती बिकट आहे। परिस्थिती लेकराचं शिक्षण, लेकराची लग्न कशी करायची। आता शासनाने आम्हाला भरपाईच्या माध्यमातून आमची कशी तरी नुकसान भरपाई करून द्यावी, कारण शासनाने आम्हाला विमा दिला नाही आणि काही ओला दुष्काळही जाहीर केला नाही। शासनाने आमच्या जमिनी खरेदी करून घ्यावं, आम्हाला पुरवत नाही, आता शेती व्हायलाच पुरवत नाही। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।